राजेश बकाने, देवळी विधानसभा आमदार, जिल्हा बकाने. सर, दोनच मुद्दे आज चालत आहे की युवा, शेती आणि वन विभाग. असं आहे की युवा तर हा विषय अगदी प्राधान्याने घ्यायला पाहिजे. शेतीचा विषय तर शेतकऱ्यांच्या विषयावर जे काही सरकार करत आहे ते सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही काही असा विषय नाही आहे. जेव्हा कधी संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे त्या वेळेस हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहतं. सर, आता खूप जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, तर त्यामध्ये त्यांना खूप कमी मानधन देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना. तर तुमचं काय म्हणणं आहे यावर? असं नाही आहे. कमी मानधन आपण असं आहे की विरोधक जे आहेत ते म्हणतात आहे की कमी मानधन दिलं गेलं, पण रब्बी पिकाच्या सोयीसाठी 10,000 रुपये, त्याच्या अगोदर 8,500 रुपये हेक्टरी हे पण अनुदान देण्यात आलं आणि साधारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25-25, 30-30, 40-40, 50-50 हजार रुपये गेले आणि अतिवृष्टीचं हे नुकसान भरपाई जे देण्यात आली ते यापूर्वी कुठल्याही सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई दिली नाही आणि समोरही दिल्या जाणार नाही. जोपर्यंत महायुतीचं सरकार समोरील 25 वर्षापर्यंत महायुतीचं सरकार राहणार आहे. विरोधकांचे धंदे आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं न राहणारं सरकार म्हणून ते उगीचच या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न. आणि शेतकऱ्यांसाठी अजून कुठल्या नवीन योजना आखण्यात आल्या? शेतकऱ्यांसाठी अनेक योजना या ठिकाणी आखण्यात आलेल्या आहे. याच्यापूर्वी पण सेंट्रल गव्हर्नमेंट असेल ते पण भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार या सेंट्रलमध्ये आहे. देवेंद्रजी फडणवीसचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येतात. धन्यवाद सर.